Hello everyone. How was your how is your Diwali's holidays? I hope it's also fine. Your exam is over. You all of you get good marks. I know that. And after that video, from this video we start to learn our syllabus of second semester. या युनिटपासून आपण सेकंड सेमिस्टरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आज सुरू करणार आहोत. या आधीचे जे व्हिडिओज होते ते सगळे फर्स्ट सेमिस्टरचे होते. फर्स्ट सेमिस्टर एक्झाम प्रॅक्टिस एक्झाम तुमची झालेली आहे आणि त्यानंतर आजपासून आपण सेकंड सेमिस्टरचा जो तुमचा सिलेबस आहे त्यामध्ये युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 आज आपण सुरू करणार आहोत. त्यामधली तुमची ही पहिलीच पोएम आहे, या ठिकाणी आहे टार्टरी. टार्टरी मीन्स इमॅजिनेशन वर्ल्ड. असं जग की जे फक्त आपण इमॅजिन करू शकतो. बिफोर स्टार्टिंग टू सिलेबस तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला सगळ्यांनी छान अभ्यास केलेला आहे. व्हिडिओज टीचर्सनी पाठवलेले व्यवस्थित पाहिलेले आहे. सेकंड सेमिस्टरला देखील सगळ्यांनी असाच छान अभ्यास करायचा आहे. कदाचित शाळा देखील मोठ्या दिदी दादांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. तुमच्या देखील शाळा लवकरच सुरू होतील. त्याच्यामुळे आता अभ्यासामध्ये टंगळमंगळ न करता सगळ्यांनी सिरियसली अभ्यासाला सुरुवात करायची आहे. So, all of you have your own books. Take out your books, page number 55, unit number 3, lesson poem 3.1, टार्टरी. तर मी सांगत होते टार्टरी मीन्स असं जग इमॅजिनेशन की ज्या जगामध्ये आपण इमॅजिनेशन करू शकतो. आपण खूप इमॅजिनेशन करत असतो की मी अशा जगामध्ये राहायला पाहिजे की ज्या ठिकाणी नेहमी बर्फच पडत असेल, की ज्या ठिकाणी अभ्यासच नसेल, ज्या ठिकाणी पेपरच नसतील. अशा जगात मी असलं पाहिजे ज्या ठिकाणी मला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आपण वेगवेगळ्या प्रकारे इमॅजिनेशन करतो. काहींचं इमॅजिनेशन असतं की मी सूर्यावर राहायला गेलो पाहिजे, मी चंद्रावर राहायला गेलो पाहिजे. पोएममध्ये देखील एक इमॅजिनेशन केलेलं आहे. टार्टरी म्हणजे इमॅजिनेटिव्ह पोएम आहे. इमॅजिनेटरी असं वर्ड आहे आणि ते जे जग आहे त्या जगामध्ये पोएटला ते जग कसं वाटतंय, स्वप्नामधली जी दुनिया आहे ती स्वप्नामधली दुनियेमध्ये त्याला काय काय हवं आहे हे त्यांनी आपल्याला या पोएममध्ये सांगितलेलं आहे. पोएम नंबर 3.1 टार्टरी. थोडी मोठी पोएम आहे पण इट्स व्हेरी सिम्पल पोएम. सो I read the poem first and then explain it line by line. Listen carefully. If I were Lord of Tartary, myself and me alone, my bed should be of ivory. Of beaten gold my throne, and in my court should peacocks flaunt. And in my forest tigers haunt, and in my pools great fishes land. There is a fine athwart the sun. If I were the lord of Tartary, trumpets every day to every meal would summons me, and in my courtyard bray, and in the evening lamps would shine, yellow as honey, red as wine, while harp and flute and mandoline made music sweet and gay. If I were lord of Tartary, I would wear a robe of beads, white and gold and green they would be, and clustered thick as seeds. And it should be when the morning star I would don my robe and scimitar, and zebra seven should draw my car through Tartary's dark glades. Lord of fruits of Tartary, her river silver pale, Lord of hills of Tartary, glen, thicket, wood, and dale. Her flashing stars, her scented breezes, her trembling lake like a foamless seas, her bird delighting citron trees in every purple vale. वॉल्टर डी ला मेयर. वॉल्टर डी ला मेयर हे आपल्या पोएमचे पोएट आहेत आणि त्यांनी हे इमॅजिनेशन केलेली ही पोएम आहे. द पोएट सेज इट वॉज द ओनली रुलर ऑफ टार्टरी. टार्टरी मीन्स इमॅजिनरी स्टेट, की ज्या स्टेटचं फक्त आपण इमॅजिनेशन करू शकतो ते स्टेट रिअलमध्ये असत नाही. आपण असं बऱ्याच वेळा म्हणतो की मला कोणत्या प्रकारचं घर हवं आहे, मला कोणत्या प्रकारचं जग हवं आहे. याच पद्धतीने पोएटने देखील त्याला कोणत्या प्रकारचं स्टेट हवं आहे, जग हवं आहे त्याचं इमॅजिनेशन केलेलं आहे. आणि ते जग कसं असेल, त्याच्यामध्ये काय काय घटना घडत असतील, वस्तू कशा असतील, प्राणी कसे असतील, कोण कोण काय करत असेल, हे त्यांनी डिस्क्रिप्शन आपल्याला पोएममध्ये दिलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट करूया. इफ आय वेअर द लॉर्ड ऑफ टार्टरी. पोएट म्हणतोय की जर मी लॉर्ड ऑफ टार्टरी,
इमॅजिनेटिव्ह जे जग आहे, जे इमॅजिनेशन असणारं स्टेट आहे, त्या स्टेटचा जर मी लॉर्ड असतो, लॉर्ड म्हणजे खरं तर देव, की जो देव सगळ्यांवर राज्य करत असतो, रूलर थोडक्यात. तर पोएट म्हणतोय, इफ आय वॉज द ओनली रूलर ऑफ टार्टरी, मी जर या टार्टरीचा, या इमॅजिनेटिव्ह जगाचा रूलर असतो, एकमेव एक माझ्या हातामध्ये जर सगळी सत्ता असती, मला जर सगळ्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये ठेवता आल्या असत्या, मी जर संपूर्ण कंट्रोल करू शकत असतो, तर मी काय केलं असतं, मायसेल्फ अँड मी अलोन, त्या जगामध्ये मी आणि मी एकटाच राहिलो असतो. अशा जगात की जे टार्टरी आहे, इमॅजिनेटिव्ह आहे, आणि त्या जगाचा मी राजा असतो, त्या जगाचा मी रूलर असतो, आणि त्या जगामध्ये मी एकटाच राहिलो असतो. सगळी काही सत्ता माझ्या हातात असली असती, मी सगळं काही कंट्रोल करू शकलो असतो. माय बेड शुड बी आयव्हरी, माझा जो बेड आहे, म्हणजे तो म्हणतो की मी बेडपासून सुरुवात करतो. माझ्या घरामध्ये जो बेड असला असता, तो बेड कसा असला असता, माय बेड शुड बी आयव्हरी. आयव्हरी म्हणजे हस्तिदंत. हत्तीचे दात काढल्यानंतर त्याचं पातळ द्रव्य तयार केलं जातं, लिक्विड तयार केलं जातं, त्यालाच म्हणतात आयव्हरी. म्हणजे जसं सिमेंटपासून आपण बेड बनवतो, लाकडापासून बनवतो, तर माझा जो बेड आहे तो कशापासून बनवलेला असला असता, आयव्होरीपासून, हस्तिदंताच्या त्या लिक्विडपासून बनवलेला असला असता. हस्तिदंत मिळणं खूप महाग आहे आणि हत्तीदंतासाठी शिकार करणं देखील चुकीचं आहे. तर माझा जो बेड आहे तो कशापासून बनवलेला असला असता, माय बेड शुड बी आयव्हरी और बिटन गोल्ड माय थ्रोन. आणि माझं जे थ्रोन आहे, थ्रोन म्हणजे सिंहासन, राजा बसतो ते जे सिंहासन आहे, ते सिंहासन मी कशापासून बनवून घेतलं असतं, गोल्डचं सिंहासन मी बनवून घेतलं असतं, सोन्याच्या सिंहासनावर मी बसलो असतो, हस्तिदंतापासून बनवलेल्या, आयव्होरीपासून बनवलेल्या बेडवर मी झोपलो असतो. ही अँड इन माय कोर्ट शुड पिकॉक्स फ्लाउंट. आणि माझा जो कोर्ट आहे, कोर्ट म्हणजे दरबार, मी माझ्या दरबारामध्ये जे काही पिकॉक आहे, म्हणजे जो काही पक्ष्यांचा राजा आहे पिकॉक, त्या पिकॉकला मी आणून ठेवलं असतं, आणि त्या पिकॉकने इथे काय केलं असता, सारखा माझ्या पुढे पिकॉक फ्लॉन्ट, फ्लॉन्ट मी शो अप प्राऊडली, पिकॉक इकडून तिकडे फिरत राहिले असते. म्हणजे मी इतका श्रीमंत असतो की माझा बेड आयव्हरीपासून बनलेला असता, माझं जे सिंहासन आहे ते सोन्याचं बनलेलं असतं, आणि माझ्या दरबारामध्ये लाखो हजारो असे पिकॉक इकडून तिकडे सहजपणे फिरत असले असते. गर्वाने ते इकडे तिकडे फिरू शकले असते. कोण? पिकॉक. द पोएट सेज दॅट इफ ही वॉज द ओनली रूलर ऑफ टार्टरी अँड इमॅजिनरी स्टेट, ही वूड हॅव अ बेड ऑफ आयव्हरी. बेड हा आयव्हरीचा असता. अ थ्रोन मेड ऑफ शीट ऑफ गोल्ड, जे थ्रोन आहे सिंहासन ते गोल्डचं बनलेलं असतं. ही वूड हॅव अ कोर्ट, त्याच्याकडे एक दरबार भरला असता, वेअर पिकॉक्स वूड प्राऊडली शो अप, आणि त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये खूप सारे पिकॉक, मोर इकडून तिकडे फिरत असले असते. जसं आपल्याकडे किड्या मुंग्या फिरत असतात, तसा तो म्हणतो की माझ्याकडे किडे मुंगे नसते, माझ्याकडे कोण फिरलं असतं, आजूबाजूला माझ्या पिकॉक फिरले असते. अँड इन माय फॉरेस्ट टायगर्स हॉर्न्स, माझ्याकडे खूप मोठं जंगल असतं, आणि या जंगलामध्ये जे टायगर आहेत, म्हणजे वाघ आहे, ते टायगर काय करत असले असते, हॉन्ट, मूव अबाउट, इकडून तिकडे भटकत राहिले असते. आपल्याकडे जशी कुत्री भटकतात, तसं माझ्याकडे कोण असलं असतं, टायगर असले असते. अँड इन माय पूल्स ग्रेट फिशेस लँड, देअर फिन्स अवॉर्ड द सन. आणि माझ्याकडे जो पूल आहे, पाण्याने भरलेला जो पूल आहे, त्या पुलामध्ये, त्या वॉटर टँकमध्ये मी मोठे मोठे मासे आणून सोडले असते, की ज्यांचे जे फाईन्स आहे, फाईन्स म्हणजे माशांचे जे कल्ले असतात किंवा जे पंख असतात, त्याच्या अंगावर असणारी जी खवलं आहेत, ती खवलं काय झाली असती, सूर्याच्या प्रकाशामध्ये चमकली असती, आणि मासे पाण्यामध्ये मुक्त विहार करत तुम्हाला दिसले असते. तर पहिल्या स्टांजामध्ये पोएटने इमॅजिनेशन केलेलं आहे की मी जर आयव्होरीचा, टार्टरीचा रूलर असतो, तर माझा बेड हा आयव्होरीचा असता, माझं जे सिंहासन आहे, थ्रोन, ते गोल्डनचं असतं, माझ्या दरबारामध्ये हजारो पिकॉक इकडून तिकडे फिरले असते, टायगर माझ्याकडे असले असते, त्याचप्रमाणे माझ्याकडे जो स्विमिंग पूल असेल त्यामध्ये फिश असले असते, असं तो इमॅजिनेशन करते. सेकंड स्टांजा, इफ आय वेअर द लॉर्ड ऑफ टार्टरी, ट्रम्पेटर्स एव्हरी डे, टू एव्हरी मिल वूड समन्स मी अँड इन माय कोर्ट यार्ड ब्रे. पोएट पुढे म्हणतो की इफ जर मी ह्या टार्टरीचा लॉर्ड असतो,
ह्या टार्टरीच्या जगात, या इमॅजिनेशनच्या जगामध्ये मी जर रुलर असतो, सगळं पॉवर माझ्या हातामध्ये असती, ट्रम्पेट्स वुड कॉल मी एव्हरी मील एव्हरी डे. ट्रम्पेट्स म्हणजे हत्तींचा जो आवाज असतो, दॅट्स कॉल्ड ट्रम्पेट्स. तर हत्तींच्या आवाजाला ट्रम्पेट्स म्हणतात. म्हणजे जसं आपण अलार्म लावतो घड्याळांमध्ये की मला 1 वाजता जेवायचं आहे, 1 वाजता गोळी खायची आहे, सकाळी 6 वाजता उठायचं आहे, मग अलार्म वाजतात आपल्याकडे, घड्याळ लागतं त्याच्यासाठी. तर त्या ठिकाणी तो म्हणतोय की मला प्रत्येक माझ्या जेवणाची, रोजच्या जेवणाची आठवण करून देण्यासाठी, समन्स म्हणजे आठवण करून देणे, मला माझ्या जेवणाची आठवण करून देण्यासाठी अलार्म लावावे लागले नसते, तर मी काय केलं असतं, खूप सारे हत्ती आणले असते आणि त्या हत्तींच्या आवाजानेच मला काय झालं असती, माझ्या जेवणाची आठवण झाली असती. हत्तींनी मला त्यांच्या आवाजातून जेवणाची आठवण करून दिली असती. अँड इन माय कोर्टयार्ड ब्रे अँड इन द इव्हिनिंग लॅम्प्स वुड शाईन. He says that if I were the Lord of Tartary, I was the Lord of Tartary, trumpets would call for every meal every day and blow their trumpets in the courtyard. आणि ते इकडे तिकडे आवाज करत इकडे तिकडे कोर्टमध्ये फिरू शकले असते. कोण? हत्ती, एलिफंट्स आले असते. इन द इव्हिनिंग, संध्याकाळच्या वेळेस, अँड इन द इव्हिनिंग लॅम्प्स वुड शाईन येल्लो ॲज हनी, रेड ॲज वाईन. संध्याकाळच्या वेळेस सगळीकडे दिवे लागले असते, दिवे चमकायला लागले असते आणि ते चमकणारे दिवे कशासारखे दिसले असते, येल्लो ॲज हनी, हनीच्या रंगासारखे, मधाच्या रंगासारखे पिवळे धमक आणि वाईनच्या रंगासारखे लाल भडक दिसले असते. while harp and flute and mandolin made music sweet and gay. आणि त्याच वेळेस हार्प, फ्लुएट अँड मंडोलाईन हे सगळी वाद्य आहेत, म्हणजे याच्यावर वाजवल्यानंतर आवाज निघतो, वाद्य म्हणतात त्याला. तर हार्प, फ्लुएट आणि मंडोलाईनवर वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाजवली गेली असती आणि ह्या गाणी ऐकून मला खूप आनंद झाला असता. If I was the Lord of Tartary, trumpets would call me for every meal every day, blow their trumpets in his courtyard. In the evening, yellow and red lamps would shine. Sweet and gay music would be played by musical instruments like harp and flute and mandolin. तर अशा प्रकारे ह्या सेकंड स्टांजामध्ये पोएटने सांगितलं आहे की त्याला त्याच्या जेवणाची आठवण हत्तींच्या आवाजाने झाली असती. रात्रीचे दिवे आकाशामध्ये चमकायला लागले असते, रेड रंगाचे, येल्लो रंगाचे ते दिसले असते. मंडोलाईन, हार्प अँड फ्लुएटवर गाणी वाजली असती आणि ती गाणी ऐकून मला खूप आनंद झाला असता. फोर्थ स्टांजामध्ये तो सांगतोय, इफ आय वेअर द लॉर्ड ऑफ टार्टरी आय वुड वेअर अ रोब ऑफ बीड्स, व्हाईट अँड गोल्ड अँड ग्रीन दे वुड बी. तो पुढे म्हणतोय की जर मी या लॉर्ड ऑफ टार्टरी असतो, या इमॅजिनेटिव्ह जगाचा जर मी रूलर असतो, तर मी काय केलं असतं, आय वुड वियर अ रोब ऑफ बीड्स. मी काय केलं असतं, बीड्स, मनी, जे बीड्स आहे ह्या बीड्सपासून तयार केलेला मी रोब म्हणजे झगा, जसं आता मुली वन पीस घालतात त्याला म्हणतात रोब, असा रोब मी घातला असता, लांब असा झगा घातला असता. व्हाईट अँड गोल्ड अँड ग्रीन दे वुड बी. आणि हे जे बीड्स आहे ते बीड्स कोणत्या रंगाचे असते, हे खडे मनी कोणत्या रंगाचे असते, तर व्हाईट रंगाचे, गोल्डन रंगाचे आणि ग्रीन कलरचे असते. अँड क्लस्टर थिक ॲज सीड्स. आणि बीड्स ग्रुप क्लोजली टुगेदर. आणि ते हे जे सगळे मनी आहेत, हे सगळे मनी, हे सगळे बीड्स एकमेकांच्या अगदी जवळ असते. असं नाही की एक झगा घातला आणि त्याच्यावर 4-5 ठिकाणीच मणी लावले. पूर्ण माझा जो झगा आहे तो मन्यांनी भरून गेलेला मला दिसला असता. एकदम सुंदर असा झगा मी घातला असता. अँड ईर शुड बी इन द मॉर्निंग स्टार, आय वुड डन माय रोप अँड स्किमिटर अँड झेब्रास वुड सेवन ड्रॉ माय कार थ्रू टार्टरीज डार्क ग्लेड्स. पुढे तो म्हणतोय, बिफोर द मॉर्निंग, सकाळी उठण्याच्या अगोदर, स्टार्स कुड डिसॲपियर, मी उठण्याच्या अगोदरच आकाशातून सगळे स्टार्स निघून गेलेले असतील. ही वुड रिवेअर हिज रोप, तो म्हणतो मी सकाळी उठेल, ते स्टार्स निघून गेल्यानंतर मी जागा होईल, माझा तो सुंदर असा झगा की जो मन्यांचा तयार केलेला आहे तो झगा मी घालेल. अँड कॅरी ही सोड, आणि मी माझी जी सोड आहे, सोड म्हणजे तलवार, ती तलवार मी माझ्या हातामध्ये घेईल. स्किमिटर मीन्स तलवार की ज्याला शार्प असं ब्लेड असतं. अँड झेब्रा 7 वुड ड्रॉ माय कार, आणि माझी जी गाडी असेल ती गाडी चालवायला कोण असेल, 7 झेब्रे असतील. माझी गाडी कोण चालवेल, झेब्रा चालवतील.
असं साधासुद्धा ॲनिमल नसेल तर कोण असेल, डायरेक्ट झेब्राच माझी गाडी चालवायला असेल. थ्रू टार्टरीज डार्क लेट्स ही कॅरेज वुड बी ड्रॉन बाय 7 झेब्राज डार्क प्लेसेस इन द फॉरेस्ट ऑफ टार्टरी. आणि ही गाडी घेऊन मी कुठे जाईल फिरायला? त्या टार्टरीच्या डार्क अशा जंगलामध्ये मी काय करायला जाईल? फिरायला जाईल. ग्लेड्स म्हणजे डार्क जंगल. तर अशा प्रकारे थर्ड स्टांजामध्ये त्यांनी सांगितले की त्याचा ड्रेस कसा असेल. तो ड्रेस घालून तो काय करणार आहे? 7 झेब्रांच्या गाडीमध्ये बसून त्या टार्टरीच्या जंगलामध्ये फिरायला जाणार आहे. लास्ट स्टांजा पाहूया. द पोएट सेड इन लास्ट स्टांजा, लॉर्ड ऑफ फ्रूट्स ऑफ टार्टरी हर सिल्वर रिव्हर सिल्वर पेल, लॉर्ड ऑफ हिल्स ऑफ टार्टरी ग्लेन थिकेट वूड अँड डेल. पोएट स्वतःशीच म्हणतोय, पोएट स्वतः पाहतोय. द पोएट्स हिमसेल्फ ॲज द लॉर्ड ऑफ टार्टरी फूड्स ऑफ टार्टरी ऑफ सिल्वर रिव्हर्स हर. तो म्हणतोय की या ठिकाणचे जे फ्रूट्स असतील ते फ्रूट्स कसे असतील? सिल्वर रिव्हर्ससारखे असतील. हर हिल्स वूड्स अँड व्हॅलीज नेचर इन टार्टरी इज ब्युटिफुल शायनिंग स्टार्स. नेचर त्या ठिकाणचं कसं असेल? ब्युटिफुल असेल, शायनिंग स्टारचं असेल. सेंटेड ब्रिजेस असतील त्या ठिकाणी, जे ब्रिजेस असतील त्यांच्या, ब्रिज म्हणजे झरे, झऱ्यांचा छान वास असेल. रिपलिंग लेक्स असतील मोठे मोठे. देअर वुड बी हर ट्रेम्बलिंग लेक लाईक अ फोमलेस सी, हर बर्ड डिलायटिंग कॅट्रॉन ट्री इन एव्हरी पर्पल वेल. आणि त्या ठिकाणचे जे पक्षी आहे ते पक्षी सायट्रॉन ट्रीवर बसून पर्पल रंगाच्या त्या व्हॅलीमध्ये काय करत असतील? आनंदाने गाणी गात असतील. लास्ट स्टांजामध्ये पोएट सांगतो, द पोएट सीज हिमसेल्फ ॲज द लॉर्ड ऑफ द ऑल फ्रूट्स ऑफ टार्टरी. तो म्हणतो की या संपूर्ण लॉर्ड ऑफ टार्टरीमधले जी फळं आहेत त्या फळांचा देखील मी राजा असेल. त्या फळांवर माझा अधिकार असेल. त्या ठिकाणच्या नद्यांवर, त्या ठिकाणच्या हिल्सवर, त्या ठिकाणच्या वूड्सवर, त्या व्हॅलीजवर माझा अधिकार असेल. नेचर्स त्या ठिकाणचं ब्युटिफुल असेल. विथ शायनिंग स्टार, सेंटेड ब्रिजेस असतील, रॅपलिंग लेक्स असतील. आणि जे पक्षी आहेत ते पक्षी सायट्रॉन ट्रीवर बसून आनंदाने गाणी गात असतील. तर अशा प्रकारे या 4 स्टांजामध्ये पोएटने लॉर्ड ऑफ टार्टरीमध्ये तो जर रूलर असेल तर तिथलं ते इमॅजिनेटिव्ह स्टेट कसं असेल याचं डिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आय होप तुम्हाला पोएम ही नक्कीच समजली असेल. रीड द लेसन अँड लिसन केअरफुली द व्हिडिओ अगेन. ओके, थँक्यू.